ऑक्सिडेशन नंबर मेथड पाहत होतो आपण. ऑक्सिडेशन नंबर कसे असाइन करायचे, ऑक्सिडेशन नंबर कसे असाइन करायचे ते पाहत होतो आपण. स्क्रीन क्लिअर आहे, दिसते का बोर्डवरचं? ऑक्सिडेशन नंबर कसे असाइन करायचे ते पाहत होतो. रेडॉक्स रिएक्शन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर. गिव्ह द हेडिंग. रेडॉक्स रिएक्शन in terms of oxidation number. ओके, ठीक आहे. ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या आपण खूप सारे डेफिनेशन पाहिल्या. त्याच्यातली एक डेफिनेशन पाहूयात. कन्फ्युजन कशामध्ये होतं, ऑक्सिडायझिंग एजंट कोण असतो आणि रिड्युसिंग एजंट कोण असतो, बरोबर ना सुरेश? ओके, पहा, एखादा कंपाऊंड आहे, कोणताही कंपाऊंड आहे एक्स, ठीक आहे. याचं ऑक्सिडेशन कधी होईल, याचं ऑक्सिडेशन कधी होईल, ज्यावेळी हा इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे. इट इज क्लिअर. अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉन इन द टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर आपण काय पाहतोय, ऑक्सिडेशनची डेफिनेशन. ज्यावेळी एक्स हा इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे त्यावेळी एक्स या ऍटमचं काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे, बरोबर की नाही? मग असा एखादा एजंट समजा झेड आहे, असा एखादा रिएजंट की जो याच्यातले इलेक्ट्रॉन काढून घेतोय. इलेक्ट्रॉन काढून घेतोय म्हणजे काय करतोय, याला इलेक्ट्रॉन लॉस करण्यासाठी याला इलेक्ट्रॉन लॉस करायला भाग पाडतोय. म्हणजेच काय, हा याचे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार आहे, हा इलेक्ट्रॉन देणार आहे. म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन जर घेणारा असेल तर हा याचं ऑक्सिडेशन करतो. हे इलेक्ट्रॉन फ्री तर होणार नाहीत, इझिली निघणार नाहीत, कुणीतरी घेणारा पण पाहिजे ना इलेक्ट्रॉन. मग याने जर इलेक्ट्रॉन घेतले याच्यामधले तर याचं ऑक्सिडेशन होणार आहे. मग याचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. याचं ऑक्सिडेशन कोणामुळे झालं, या कंपाऊंड मुळे झालं. मग झेड या कंपाऊंड मुळे जर एक्सचं ऑक्सिडेशन होत असेल तर आपण याला काय म्हणणार, ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट सुरेश, याला काय म्हणणार आपण, ऑक्सिडायझिंग एजंट. पण पहा, झेड इलेक्ट्रॉन घेतोय, एक्स ने दिलेले इलेक्ट्रॉन झेड ऍक्सेप्ट करतोय. झेड इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय म्हणजे याचं स्वतःच काय होतंय, याचं स्वतःच काय होतंय, रिडक्शन होतंय. मग याला आपण काय म्हणणार, ऑक्सिडायझिंग एजंट. इट इज द केमिकल रिएजंट और सबस्टन्स which itself undergoes reduction but causes oxidation of another species. This is clear? Yes, sir. आता पहा, yes, anyone has doubt? ओके, आता पहा रिड्युसिंग एजंट कसा असेल. रिड्युसिंग एजंट कसा असेल, सेम एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, सेम एक्झाम्पल देतो. समजा झेड आहे, एक्स हा जर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असेल तर एक्सचं काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन, एक्स जर इलेक्ट्रॉन गेन करतोय, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय तर एक्सचं इथं रिडक्शन होणार आहे. पण एक्सने इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी इलेक्ट्रॉन आले तरी पाहिजेत कुणाकडून तरी, मग याला इलेक्ट्रॉन देणारा कोणीतरी भेटला पाहिजे. मग झेड जर इलेक्ट्रॉन देतोय, इलेक्ट्रॉन डोनेट करतोय आणि झेड ने दिलेले इलेक्ट्रॉन जर एक्स घेतोय, नो डाऊट अकॉर्डिंग टू द डेफिनेशन एक्स इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय म्हणजे त्याचं काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. पण झेड हा याला इलेक्ट्रॉन देतोय म्हणून याचं रिडक्शन होतोय. म्हणून हा काय झाला, एक्सचं रिडक्शन कुणामुळे झालं, झेड मुळे झालं. दॅट्स वाय झेड इज द रिड्युसिंग एजंट. दॅट्स वाय झेड इज द रिड्युसिंग एजंट. रिडक्शन करणारा एजंट, रिड्युसिंग एजंट, किंवा त्याला दुसरा टर्म काय आहे, रिडक्टंट. त्यामुळे आपण याला रिडक्टंट म्हणतोय. पण झेड कडे व्यवस्थित पहा, झेड स्वतः इलेक्ट्रॉन लॉस करायला लागलाय. झेड स्वतः इलेक्ट्रॉन लॉस करतोय. इलेक्ट्रॉन लॉस करतोय म्हणजे याचं स्वतःच काय होतंय, ऑक्सिडेशन होतोय. झेड अंडरगोज इटसेल्फ ऑक्सिडेशन प्रोसेस. द केमिकल सबस्टन्स और रिएजंट which itself undergoes oxidation, which itself undergoes oxidation but causes the reduction of other species. That substance is known as reductant or reducing agent. हा फरक आहे ऑक्सिडायझिंग एजंट मधला आणि रिड्युसिंग एजंट मधला. दिस इज क्लिअर? येस सर. आपण पाहत होतो ऑक्सिडेशन नंबर कसे असाइन करायचे. काही स्टेप्स पाहिल्या. कोणत्या कोणत्या स्टेप्स होत्या, कोणत्या कोणत्या स्टेप्स होत्या? सुरुवातीला काय करा, बाकीचे जे इलिमेंट आहेत, ऑक्सिजन असेल, हायड्रोजन असेल, याचे ऑक्सिडेशन नंबर माहिती आहेत तुम्हाला. ऑक्सिडेशन नंबर काय आहेत तुम्हाला याचे माहित आहेत. तर तुम्ही काय करा, जो सेंट्रल ऍटम आहे म्हणजे टोटल जो चार्ज आहे त्या स्पेसिस वरचा, न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, 0 चार्ज आहे. काहीतरी पॉलीएटॉमिक आयन आहे, त्याच्यावरती काहीतरी चार्ज आहे. तर सगळ्या प्रेझेंट असणाऱ्या ऍटमच्या चार्जेसची म्हणजेच ऑक्सिडेशन नंबरची अल्जेब्रिक सम केल्यानंतर त्याच्यावरचा नेट चार्ज होतोय.
नेट चार्ज, न्यूट्रल मॉलिक्यूलचा नेट चार्ज हा 0 असतो. काही त्याच्यावरती चार्ज असेल तर त्याच्याशी इक्वल करायचं, म्हणजे आपल्याला जो काही सेंट्रल ऍटम आहे किंवा एक्सपेक्टेड ऍटम आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला भेटतो. याचे एक्झाम्पल घेतले होते आपण. कोणते एक्झाम्पल घेतले होते? कोणते एक्झाम्पल घेतले होते पहा आपण याचे? KMnO4 घेतलं होतं, K2Cr2O7 घेतलं होतं. त्याच्या अगोदर पहा दुसरी एक डेफिनेशन पहा. आता ऑक्सिडेशनच्या कोणत्या कोणत्या डेफिनेशन पाहिल्या आपण? रिएक्शन विथ ऑक्सिजन ऑक्सिडेशन, पण रिएक्शन विथ ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. मग ऑक्सिजन सारखे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ऍड होतील तरी ऑक्सिजन ऑक्सिडेशन आहे. म्हणजेच आपण काय म्हणणार? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ऑक्सिडेशन, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इट इज ऑल्सो ऑक्सिडेशन. देन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ऑक्सिडेशन, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट ऑक्सिडेशन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन. 5 डेफिनेशन पाहिल्या. आणखी एक डेफिनेशन सांगतो मी तुम्हाला. ज्यावेळी कधी ऑक्सिडेशन नंबर मध्ये नंबर हा इन्क्रीज होतो, ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतो, त्यावेळी काय होतं तिथं? ऑक्सिडेशन होतं. सो राईट डाऊन ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन इन टर्म्स ऑफ इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबरच्या टर्म मध्ये आपण ऑक्सिडेशनची डेफिनेशन जर पाहिली तर आपण काय सांगू शकतो? इट इज अन इन्क्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन एलिमेंट. अन increase in oxidation number of an element. एखाद्या एलिमेंटच्या ऑक्सिडेशन नंबर मध्ये जर इन्क्रीमेंट होते एखाद्या रिएक्शन मध्ये तर आपण त्याला ऑक्सिडेशन म्हणणार. हे गरजेचं आहे का? तर आपल्याला याच्यावरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, रिएक्शनचे प्रॉब्लेम. रिडक्शन कशाला म्हणू शकतो या टर्म मध्ये सांगा मला. तुम्ही सांगू शकताय? येस. याच्या अपोजिट करायचं. काय करणार? Yes, a decrease in the decrease in oxidation number. Okay, a decrease in oxidation number of an element. जर ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतोय तर ऑक्सिडेशन, इन्क्रीज होतोय तर ऑक्सिडेशन, डिक्रीज होतोय तर रिडक्शन. याच टर्म मध्ये आपण ऑक्सिडायझिंग एजंटची पण डेफिनेशन करू शकतो. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजेच ऑक्सिडंट. ऑक्सिडंटची डेफिनेशन कशी करू शकतो आपण? अ सबस्टन्स विच इन्क्रीज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एलिमेंट. राईट डाऊन. अ सबस्टन्स विच इन्क्रीज द ऑक्सिडेशन. म्हणजे सबस्टन्स किंवा इलेक्ट्रॉन पण म्हणू शकतो ना? येस. सबस्टन्स इलेक्ट्रॉन देतोय म्हणजेच काय होतंय? आपण काय म्हणू शकतो? ठीक आहे. ऑक्सिडायझिंग एजंट हा काय करत असतो? इलेक्ट्रॉन घेत असतो. ऑक्सिडायझिंग एजंट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो त्या स्पेसिस मधून, म्हणून तो ती स्पेसिस इलेक्ट्रॉन लॉस करते, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होतं. सबस्टन्स विच इन्क्रीज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एलिमेंट इन गिव्हन सबस्टन्स. ऑफ एलिमेंट इन गिव्हन सबस्टन्स. दिलेल्या सबस्टन्स मधल्या कोणत्या तरी एका एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर वाढवतोय तो, म्हणजेच त्याचं ऑक्सिडेशन होतंय. पण याचं स्वतःचं रिडक्शन होतंय, म्हणजे आपण काय म्हणू शकतो? अँड इट सेल्फ अंडरगोज द डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. अँड इट सेल्फ अंडरगोज डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. itself undergoes decrease in oxidation number. राईट डाऊन दिस. मग याच टर्म मध्ये रिड्युसिंग याची डेफिनेशन करता येईल का? पहा आपण काय केलंय. अ सबस्टन्स विच अंडरगोज, काय म्हणू शकतो आपण? अ सबस्टन्स विच अंडरगोज इटसेल्फ अंडरगोज रिडक्शन बट कॉजेस द ऑक्सिडेशन ऑफ अदर स्पेसिस. मग कॉजेस द ऑक्सिडेशन ऑफ अदर स्पेसिस यालाच काय म्हटलंय आपण? इन्क्रीज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ अदर स्पेसिस. अँड इटसेल्फ अंडरगोज रिडक्शन, त्याला काय म्हणलंय आपण? इटसेल्फ अंडरगोज डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे आपण काय म्हटलेलं आहे? रिडक्शनच्या ऐवजी डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि ऑक्सिडेशनच्या ऐवजी इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, असे दोन वेगवेगळे शब्द तिथं फक्त वापरलेले आहेत. मग रिड्युसिंग एजंटची डेफिनेशन करा. याच्यावरून काय सांगता येईल? सबस्टन्स विच डिक्रीज द नंबर. डेफिनेशन काय? डिक्रीज द कुठला नंबर? ऑक्सिडेशन नंबर. आणि स्वतःच काय होईल? त्याचं स्वतःचा ऑक्सिडेशन नंबर काय होईल? मग
स्वतःच ऑक्सिडेशन होईल ना त्याचं, मग स्वतःचा ऑक्सिडेशन नंबर काय व्हायला पाहिजे, वाढायला Increase. पाहिजे. राईट डाऊन रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंटची डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला, अ सबस्टन्स that lowers the oxidation number किंवा that decrease the oxidation number. A substance that lowers the oxidation number of element in a given substance and itself undergoes increase in oxidation number. स्वतःचा ऑक्सिडेशन नंबर काय होणार आहे, वाढणार आहे त्याचा. ह्या डेफिनेशन पाहिल्या आपण इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे ते सोप्या लँग्वेज मध्ये तुम्ही काय सांगू शकता पहा. इन सिंपल लँग्वेज वी कॅन से व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन इज increase in oxidation number and reduction is decrease in oxidation number. increase decrease समजतंय का, अपवर्ड एरो डाउनवर्ड एरो. ओके, म्हणजेच काय पहा, मी इथं काही ऑक्सिडेशन नंबर लिहितोय. काही ऑक्सिडेशन नंबर जर मी या एरो वरती दाखवले, फॉर एक्झाम्पल प्युअर फ्री स्टेट मध्ये प्युअर एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर 0 असतो. त्याने जर एक इलेक्ट्रॉन बाहेर टाकला तर +1 होईल, 2 इलेक्ट्रॉन बाहेर टाकले तर +2 होईल, आणखी एखादा इलेक्ट्रॉन बाहेर टाकला +3 होईल, आणखी एखादा इलेक्ट्रॉन बाहेर टाकला +4 होईल. आणखी किती वाढवू शकतो आपण, हे +7 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट माहित आहेत आपल्याला कंपाऊंड्सच्या, +6 +7. ठीक आहे. जर याने इलेक्ट्रॉन गेन केले, न्यूट्रल आयटमने जर इलेक्ट्रॉन गेन केले, -1 होऊ शकतो, -2 -3 -4 असे ऑक्सिडेशन नंबर आहेत. ठीक आहे. मग इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर कशाला म्हणणार आपण, जर या वेनं जाताय तुम्ही, पहिल्यांदा ऑक्सिडेशन नंबर कुठं होता आणि फायनल ऑक्सिडेशन नंबर प्रोडक्ट मध्ये त्या एलिमेंटचा किती आहे. जर अपवर्ड जाताय तुम्ही तर त्याला आपण म्हणणार इन्क्रीज. याला काय म्हणणार आपण, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. याला म्हणणार आपण डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय होतंय, मजूद लगाना 4-5 पक्का नहीं. ठीक आहे. इन्क्रीज इन नंबर म्हणजे काय होतंय, ऑक्सिडेशन इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे करणार आहे रिडक्शन. त्याला काढून घ्या तरच अंडरस्टँडिंग करणं सोपं आहे. जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला एक्स ह्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर प्रोडक्ट मध्ये -3 होता आणि जर तुम्हाला -2 भेटलेला आहे, सर रिएक्टंट मध्ये -3 होता, -2 एक्सच काय झालं, या स्केल वरती पहा एक्सच काय झालं, इथून इथं गेला, हा रिएक्टंट होता, हा प्रोडक्ट आहे. या साईडला जर गेल तर आपण काय म्हणणार, ऑक्सिडेशन. ओके. मग एखाद्या ठिकाणी एक्सचा -2 होता आणि प्रोडक्ट मध्ये एक्सचा असेल +3 ऑक्सिडेशन नंबर, तर काय झालेलं आहे, एक्सचं ऑक्सिडेशन -2 to +3. एखाद्या ठिकाणी एक्सचा -2 होता आणि इकडे झालेला आहे एक्सचा -3, काय झालेलं आहे, ऑक्सिडेशन का रिडक्शन, रिडक्शन. -3 रिडक्शन झालेला आहे. एखाद्या ठिकाणी एक्सचा +4 होता, प्रोडक्ट मध्ये झाला एक्सचा -2, ऑक्सिडेशन झालं की रिडक्शन झालं, रिडक्शन. रिडक्शन झालं. एखाद्या ठिकाणी एक्सचा ऑक्सिडेशन नंबर +2, प्रोडक्ट मध्ये झाला एक्सचा रिडक्शन. ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन रिडक्शन. नीट पहा +2चं कन्व्हर्जन 0 मध्ये होतंय, +2चं कन्व्हर्जन 0 मध्ये होतंय, डाऊनवर्ड एरो काय आहे, रिडक्शन. म्हणून हे स्केल वरती मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हा स्केल लिहून घ्या, हे अंडरस्टँडिंग करण्यासाठी सोपं आहे. आणि ज्या अशा गोष्टी तुम्हाला समजतात त्या नोट्स मध्ये इन्क्लूड करत चला, जेणेकरून तुम्हाला इझिली लक्षात येईल. मग जर या वेनं चाललोय आपण ऑक्सिडेशन, या वेनं चाललोय रिडक्शन, चेंज काय होतोय तो ऑब्झर्व करणार आपण. ठीक आहे. मग जर मी तुम्हाला एक्झाम्पल दिले, तुम्ही ऑक्सिडेशन नंबर काउंट करू शकता. एक्झाम्पल घेऊयात आपण, ऑलरेडी घेतलेले आहेत, ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करण्याचे रूल्स पाहिलेले आहेत आपण. पाहूयात आपण एक्झाम्पल कोणते आहेत ऑक्सिडेशन नंबरचे.
K2Cr2O7 घेतलेला आहे आपण, बरोबर ना? पोटॅशियम डायक्रोमेट घेतलेला आहे, कॅल्शियम फॉस्फेट नाही घेतला आपण. ठीक आहे. टेक द एक्झाम्पल ऑफ कॅल्शियम फॉस्फेट Ca3PO4 ट्वाइस. याच्यामध्ये फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला माहित करायचा आहे. कसा करणार? अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ॲटम्स इज इक्वल टू नेट चार्ज, आणि नेट चार्ज इथं 0 आहे. म्हणजे तुम्ही काय सांगणार? 3 इंटू, किंवा इथं असाइन करू शकता तुम्ही कॅल्शियमची ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर काय असतो. पहिल्या ग्रुपमध्ये जे काही अल्कली मेटल्स आहेत, पहिल्या ग्रुपमध्ये पिरियडिक टेबलच्या जे अल्कली मेटल्स आहेत, फॉर एक्झाम्पल सोडियम आहे, पोटॅशियम आहे, लिथियम, सोडियम, पोटॅशियम +1 ऑक्सिडेशन स्टेट असते त्याची. अल्कलाइन अर्थ मेटल जे आहेत सेकंड ग्रुप मधले, यांची +2 ही ऑक्सिडेशन स्टेट असते. त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम हे काय आहेत? कंपाऊंड आहेत. मग कॅल्शियम +2 ऑक्सिडेशन स्टेट कॅरी करतो. ऑक्सिजन हा नेहमी काय करतो? -2 ही ऑक्सिडेशन स्टेट कॅरी करतो. आणि तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट. नेट चार्ज 0 आहे म्हणजे सगळ्या गोष्टी इक्वल करणार तुम्ही 0C. तुम्हाला काय सांगता येईल पहा, काय सांगता येईल? 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॅल्शियम, 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ कॅल्शियम +2. ओके, अल्जेब्रिक सम प्लस देतोय मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे अल्जेब्रिक सम. फॉस्फरसचे किती ॲटम दिसत आहेत? फॉस्फरसचे किती ॲटम दिसत आहेत या फॉर्म्युलामध्ये? 2 आहेत. पहा, 2 वेळा PO4 फॉस्फेट ग्रुप हा 2 वेळा आहे, म्हणजे 2 इंटू फॉस्फरस, म्हणजे 2 इंटू फॉस्फरसचा जो काही ऑक्सिडेशन नंबर आहे माहित नाही आपल्याला, तेच फाइंड आउट करतोय आपण. ऑक्सिजनचे किती ॲटम दिसत आहेत? 8. सर 5 का? 8. यस, आन्सर म्हटलं सर 5. 8. पाहूयात आपण आन्सर. 4 इंटू 2 8. 8 ऑक्सिजनचे ॲटम. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2 आहे. मग आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 8 इंटू -2. आणि सगळ्या गोष्टी कशाशी इक्वल करणार तुम्ही? नेट चार्जशी. नेट चार्ज हा 0. न्यूट्रल मॉलिक्युलला 0 असतो. मग 3 इंटू +2 काय झाला? 6. +6 प्लस 2 इंटू फॉस्फरसचा जो काही ऑक्सिडेशन नंबर असेल तो -16. प्लस मायनस काय होणार आता इथं? -16 इज इक्वल टू 0. -16 पलीकडे गेला, काय झाला? +16 झाला. +6 पलीकडे गेला, -6 झाला. मग 2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस इज इक्वल 10. टू 10. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस इज इक्वल टू 10/2 5. पण हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. मग फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर काय झाला? +5. हे स्टेप बाय स्टेप कसं लिहायचं हे एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलेलं आहे मागच्या वेळी. लास्ट लेक्चरला आपण हे एक्झाम्पल घेतले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर K2Cr2O7. ठीक आहे. यस, सर पण ओळखायचं कसं की कुठल्या एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचा आहे? जो सेंट्रल आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायला दिला जातो. प्रॉब्लेम मध्ये दिलं जातं तुम्हाला. प्रॉब्लेम मध्ये दिलं जातं वरती, फाइंड द ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस इन द फॉलोइंग कंपाऊंड. ठीक आहे. आता इथे एक प्रश्न विचारलाय पहा तुम्हाला. असाइन ऑक्सिडेशन नंबर टू द ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. असाइन ऑक्सिडेशन नंबर टू द एलिमेंट्स अदर दॅन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणजे आता जे काय आपण एक्झाम्पल घेणार आहे याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडून बाकी सगळ्यांना तुम्ही काय करायचे? ऑक्सिडेशन नंबर द्यायचे. का द्यायचे? हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे माहित आहेत तुम्हाला ऑलरेडी, बरोबर ना? सो राईट डाऊन SO3 2 मायनस चार्ज. आता कुणाचा काढणार? ऑक्सिजनचा का सल्फरचा? सल्फरचाच ना. ऑक्सिजन हायड्रोजन माहित आहे तुम्हाला, मग माहित नाही कोणाचा? सल्फरचा. कसा फाइंड आउट करणार पहा? ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर अल्जेब्रिक सम प्लस 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. 3 इंटू ऑक्सिजनचा किती असतो? -2 असतो ना. इज इक्वल टू टोटल अल्जेब्रिक सम केली आपण. सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर माहित नाही म्हणून त्याच्या ठिकाणी येस कन्सिडर केलं. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2 आहे, पण असे 3 ऑक्सिजन ॲटम आहेत. सो 3 इंटू -2 केलं आपण. अल्जेब्रिक सम केली दोघांची. नेट चार्ज काय आहे? 0 आहे का? नाही, -2 आहे. त्याला इक्वल करायचं -2 शी. मग आपल्याला सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर मिळेल 3 इंटू 2 -6 -2. सो सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर इज -6 पलीकडे पाठवा, काय होणार आहे? -2 + 6 होणार आहे. साइन चेंज कसं? 6 - 2 4. -4. सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर काय? -4 का +4? +4. राईट डाऊन दिस. नाउ फाइंड आउट BrO3-. BrO3 single minus and tell me what is the answer.
5. 5 येतं. हो. 5 सर 5. बाकीच्यांचं बघा काय येतं. ऑक्सिजनचा परत -2 कन्सिडर करा. ऑक्सिजनचे रूल दिलेत लिहून तुम्हाला. जर पेरॉक्साईड असेल तर -1 कन्सिडर करायचं, सुपर ऑक्साईड असेल तर -1/2. पण ते एक्झाम्पल नाही आहेत आपल्याला. चला, ब्रोमिन आहे, ब्रोमिनचा माहित नाही, बीआरच ठेवा त्याच्या ठिकाणी आणि नेट इक्वल करा 0C. म्हणजे काय येणार बघा तुमचा आन्सर. ब्रोमिनचा ऑक्सिडेशन नंबर प्लस 3 इंटू ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर, 3 इंटू ऑक्सिजनचा असतो -2, टोटल इक्वल करायचं नेट चार्जशी. नेट चार्ज हा सिंगल मायनस आहे. सो ब्रोमिन -6 इज इक्वल टू -1. Therefore, ब्रोमिनचा ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू -1 + 6 इज इक्वल टू +5. आला का +5? येस सर. कोणाला समजलं नाही हे? ज्यांना समजलं नाही ते रिप्लाय करू शकता मला. म्हणजे सगळ्यांना समजलंय. ClO4- ClO4 सिंगल मायनस. काउंट करा. 7 प्लस 7 7 + 7. येतोय. बघा, याचा तरी -2 आहे आपल्याला माहित आहे. म्हणजे क्लोरीन प्लस 4 इंटू -2, 4 इंटू -2 इक्वल टू -1. म्हणजे क्लोरीन -8 इज इक्वल टू -1. Therefore, क्लोरीन इज इक्वल टू -1 + 8 इज इक्वल टू +7. NH4+. कोऑर्डिनेट बॉन्ड असतो NH4+ मध्ये. बरोबर ना? -3. येतोय, पाहूयात आपण. -3 येतोय का? पाहूयात. हायड्रोजनचा किती? 1 + 1. हायड्रोजनचा किती? +1 आहे हायड्रोजनचा. हायड्रोजन जर मेटलशी इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटशी अटॅच असेल तर, नॉन मेटलशी अटॅच असेल तर +1. हायड्रोजन मेटलशी ज्यावेळी बाइंड होईल त्यावेळी आपण त्याला काय म्हणणार? -1. मग +1 जर हायड्रोजनचा घेतला, नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर +4 इंटू हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू +1 चार्ज. Therefore, nitrogen +4 is equal to 1. Therefore, nitrogen is equal to 1 - 4 is equal to -3. इथून पुढे सगळे मॅथमॅटिक्स. बरोबर का? -3 हा नायट्रोजन वरचा काय असणार आहे? ऑक्सिडेशन नंबर असणार आहे. देन टेक अ एक्झाम्पल ऑफ NO3-. NO3 सिंगल मायनस. आता फाइंड आउट करा. +5. +5. 5 येतोय. हे आलंच पाहिजे का तर आपल्याला हे पुढे यूज करायचं आहे. -2 आणि नायट्रोजनचा फाइंड आउट करायचा आहे. सो नायट्रोजन प्लस 3 इंटू -2, 3 इंटू -2. ऑक्सिजनचा नेहमी -2 कन्सिडर करायचा जर पेरॉक्साईड नसेल तर, इज इक्वल टू -1. -6 इज इक्वल टू -1. Therefore, नायट्रोजन इज इक्वल टू -1 + 6 + 5. बरोबर का? नायट्रोजनचा -3 पण येऊ शकतो, +5 पण येऊ शकतो. इथं नायट्रोजन हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटला अटॅच आहे म्हणून तो निगेटिव्ह झालेला आहे. इथं नायट्रोजन हा त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटमला अटॅच आहे म्हणून तो काय झालेला आहे? पॉझिटिव्ह झालेला आहे. ओके. या दोघांमध्ये जो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे तोच पॉझिटिव्ह चार्ज दाखवेल, जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो निगेटिव्ह चार्ज दाखवेल, ऑक्सिडेशन नंबर दाखवेल. या दोघांमध्ये हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणून हा काय करतो? निगेटिव्ह ऑक्सिडेशन नंबर दाखवतो. हा पॉझिटिव्ह आहे म्हणून हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे किंवा याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे याच्यापेक्षा, म्हणून हा काय दाखवतो? पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन नंबर दाखवतो. ओके. NO2- करा. NO2- काय येईल? NO2- केलं तर 2 इंटू ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय येणार आहे? -4 आणि -4 इकडे गेल्यानंतर +4 होणार. -1 + 4. 3. कोणता 3? मायनस की प्लस? +3. +3. ओके. सल्फर ट्रायऑक्साइड मध्ये सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर काउंट करा. सल्फर ट्रायऑक्साइड SO3. 6. चार्ज किती आहे? 0 आहे सर चार्ज. Zero. नेट चार्ज -6 + 6 होणार. येस. हा काय आहे? -2 आहे. -2 आहे म्हणजे -2 इंटू 3 -6 झाले ऑक्सिजनचे. हे न्यूट्रल कुणी केले असतील? सल्फरने केले असतील. मग एखादा कंपाऊंड बघितल्या आपल्याला हे जमलं पाहिजे. एरो काढायचा त्याच्या खाली आणि त्याचा ऑक्सिडेशन नंबर लिहायचा. हे जमलं तर आपण पुढे रिएक्शन सॉल्व्ह करू शकतो. ओके. N2O5 चा करा. N2O5 नायट्रोजन पेंटॉक्साइड. 5 ऑक्सिजन आहेत म्हणून पेंटॉक्साइड.
+5. येस, एका ऑक्सिजनचा -2 इंटू 5 किती झाला? टोटल चार्ज -10. झाला -10. -10 कुणी न्यूट्रल केले? +10 ने. +10 दोन +10 नायट्रोजनचे, म्हणजे एका नायट्रोजनचा किती? 2 नायट्रोजनने मिळून प्लस चार्ज केला, म्हणजे एकाचा नंबर किती असणार आहे? 5. +5 होणार आहे. इथं काय असणार आहे? +5 असणार आहे. आणखी एक एक्झाम्पल विचारले पहा तुम्हाला. आयडेंटिफाय फेदर द फॉलोइंग रिएक्शन्स आर रेडॉक्स ऑर नॉट, स्टेट ऑक्सिडंट्स अँड रिडक्टंट्स देअर इन. ओके, रिएक्शन काय दिले पाहूयात आपण. म्हणजे तुम्हाला विचारले ऑक्सिडेशन रिएक्शन आहे किंवा नाही, म्हणजे रेडॉक्स रिएक्शन आहे किंवा नाही, ऑक्सिडेशन रिडक्शन होतंय किंवा नाही. रेडॉक्स रिएक्शन आहे किंवा नाही हे सांगायचं आहे. रेडॉक्स रिएक्शन आहे किंवा नाही, कशी ओळखणार हो रेडॉक्स रिएक्शन? त्याचे दोन्ही झालं पाहिजे. रेडॉक्स रिएक्शन दोन्ही झालं पाहिजे, ऑक्सिडेशन पण झालं पाहिजे, रिडक्शन पण झालं पाहिजे. ते कसं ओळखणार तुम्ही? सर ते 5 प्रॉपर्टीज ने. 3 molecules of H3ASO3. H3ASO3 आर्सेनिकचा कंपाऊंड दिलेला आहे तुम्हाला. PrO3- बऱ्याच वेळी आयन देतात. त्याचं नॉमिनिक्लेचर वगैरे पाहायचं नाही, नॉमिनिक्लेचर दिलं जात नाही तुम्हाला याच्यामध्ये. हे सगळे ॲक्वियस आयन्स दिलेले आहेत तुम्हाला, ॲक्वियस कंपाऊंड दिलेले आहेत वॉटरमध्ये. वॉटरमध्ये यांचं सोल्युशन असणार आहे. नॉर्मल ज्यावेळी तुम्ही प्रिपरेशनची रिएक्शन लिहिता त्यावेळी कंपाऊंडच्या खाली तुम्हाला नावं लिहिण्याची गरज नाही. ज्यावेळी रेडॉक्स मधले रिएक्शन येतात कोणत्याही कंपाऊंडचं नाव लिहायचं नाही तिथं, का तर तुम्हाला इन बिटवीन सगळे आयन्स दिले जातात तिथं. त्यामुळे या गोष्टी करायच्या नाहीत. Br- काय काय तयार होतंय पहा. Br- एक तयार होईल प्रोडक्ट साइडला. 3H3ASO4. काय फरक आहे? एस ठीक आहे. इथं ऑक्सिजन 3 होते, ऑक्सिजन 4 झाले. आणि हे पण काय असतील मग? हे पण ॲक्वियस मोड मध्ये असते, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह कंडिशनला असते. काय सांगता आता? काय सांगता येईल? प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचा आहे. प्रत्येकाचा करणार तुम्ही. हायड्रोजनचा ऑक्सिडेशन माहिती मला किती असतो? किती असतो? +1. ऑक्सिजनचा माहिती आहे तुम्हाला. ऑक्सिजनचा किती तो? -2. -2. -2. कॅल्क्युलेशन करा, इथंच कॅल्क्युलेशन करा आणि आर्सेनिकचं सांगा मला. चला, इथंच आर्सेनिकचं सांगा मला. चला, काय होईल? 3 × -2. 3 × -2 आहे. -6 हा टोटल चार्ज झाला. 3 × 1 किती झाला? +3 हा चार्ज झाला. मग -6 आहे, +3 आहे, आणि टोटल चार्ज तर 0 आहे याच्यावरचा. मग करा हे सगळं अल्जेब्रिक सम. आर्सेनिक वरचा चार्ज किती असेल? -6 न्यूट्रल केला असेल +6 ने, म्हणजे आता पण +3 असणार आहे. +3 झाले हे दोन, आणि ऑक्सिजनचा -6 झाला, म्हणजे आता काय झाला? +3. आर्सेनिकचा ऑक्सिडेशन नंबर +3 झाला. ठीक आहे, इथं चेक करा. -6 होत आहेत. 3 ऑक्सिजन मिळून चार्ज किती होते? ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो? -2 असतो. -2 × 3 किती झाले? -6 झाले. -6 पैकी एक मायनस इथं प्रेझेंट आहे, मग राहिलेले 5 मायनस कुठे गेले? तर ब्रोमिनचा 5+ आहे, त्यानं काय केले असायला पाहिजेत? नल केलेले असायला पाहिजेत. मग ब्रोमिनचा लिहिला आपण +5. समजतंय का हे? नसेल तर डिटेलमध्ये काउंट करा आणि मग लिहा त्याच्या खाली. इथं किती आहे ब्रोमिनचा? मोनो ॲटॉमिक आयन आहे, म्हणजे जो चार्ज तोच ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे ब्रोमिनचा? -1 असणार आहे. ठीक आहे, आता इथं परत काउंट करा. हायड्रोजन साठी परत +1, ऑक्सिजन साठी परत -2 कन्सिडर करा. करा कॅल्क्युलेशन आता. 4 × -2 -8 झाला. 3 × +1 3 × +1 +3 झाला, बरोबर का? मग +3 -8. ओके, -8 चार्ज आहे, टोटल चार्ज 0 आहे. टोटल चार्ज 0 आहे, बरोबर का? 5. कसं? यस, किती येणार? +5 +5 येणार. मग +5 +3 +8 झाले, आणि हा -8 सगळे मिळून न्यूट्रल झाले, म्हणजे टोटल चार्ज 0 आला. मग आपण याला आर्सेनिकला किती कन्सिडर करणार? +5. हे विथ कॅल्क्युलेशन आहे. आता पहा, आता याच्यामध्ये ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन रिएक्शन झाले का ओळखायचं आहे. नो डाऊट तुम्ही इथं हायड्रोजन आणि ऑक्सिजनला कन्सिडर करायचं नाही, तर हायड्रोजन सगळीकडे कुठेही जावा +1 आहे, ऑक्सिजन कुठेही चेक करा -2 आहे, त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. पण जो सेंटरचा आयटम आहे, ब्रोमिन आहे किंवा आर्सेनिक आहे, याच्या ऑक्सिडेशन नंबर मध्ये चेंज होतोय का पाहायचं. आता मी आर्सेनिकचा इथला कंपाऊंड, आर्सेनिकची +3 ऑक्सिडेशन स्टेट होती, याला मी कनेक्ट करतोय ब्रॅकेटने, याला मी एरोने कनेक्ट करतोय प्रोडक्ट मधल्या आर्सेनिकशी. आता मला सांगा, इथं +3 हा ऑक्सिडेशन नंबर आहे, इथं आल्यानंतर +5 झालेला आहे. मग ऑक्सिडेशन नंबर वाढला किंवा कमी झाला? परत तो स्केल आठवायचा. हा स्केल आठवायचा परत एकदा. 0 +1 ऑक्सिडेशन झालं. +3 +4 +5. काय झालं याचं? काय झालं याचं? +3चं कन्व्हर्जन +5 मध्ये झालं. +3चं कन्व्हर्जन +5 मध्ये. वरती एरो असेल तर
वरती एरो असेल तर ऑक्सिडेशन. मग इथं काय झालेलं आहे? ऑक्सिडेशन झालेलं आहे. आता दुसरा कंपाऊंड आहे, दुसरा एलिमेंट आहे आपला ब्रोमिन. ब्रोमिनला जोडायचं प्रोडक्ट मधल्या ब्रोमिनशी, ब्रोमिनला जोडायचं प्रोडक्ट मधल्या ब्रोमिनशी. मी इथं जोडलेलं आहे ब्रोमिनला प्रोडक्ट मधल्या ब्रोमिनशी. सांगा मला काय झालेलं आहे? +5 चं कन्व्हर्जन Reduction. कशात झालंय? +5 चं कन्व्हर्जन कशात झालंय? +5 चं -1. कन्व्हर्जन -1 मध्ये झालंय. मग परत स्केल वरती चेक करा. +5 चं कन्व्हर्जन -1 मध्ये झालेलं आहे. म्हणजेच काय झालेलं आहे? इथं आहे -1. +5 चं कन्व्हर्जन -1 मध्ये झालंय. म्हणजे काय झालंय? डाऊनवर्ड एरो. डाऊनवर्ड एरो म्हणजे काय झालेलं आहे? रिडक्शन झालेलं आहे. दोन्ही वेगवेगळ्या रिएक्शन मध्ये झाले की एकाच रिएक्शन मध्ये झाले? एकाच रिएक्शन मध्ये झाले ना, दिलेल्या एक्झाम्पल मधल्या. दॅट्स वाय ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन रेडॉक्स रिएक्शन. मग मला तुम्ही इथं सांगू शकता का ऑक्सिडेशन कोणत्या कंपाऊंडचं झालं? ऑक्सिडेशन कोणत्या कंपाऊंडचं झालं? आर्सेनिकचं झालं म्हणजे या टोटल कंपाऊंडचं ऑक्सिडेशन झालं. ब्रोमिनचं रिडक्शन झालं म्हणजे टोटल कंपाऊंडचं काय झालं? रिडक्शन झालं असं कन्सिडर करायचं. ठीक आहे. मग हा मॉलिक्यूल काय करतोय इथं? हा मॉलिक्यूल ऑक्सिडेशन रिएक्शन दाखवतोय. ही टोटल स्पेसिस, हा टोटल आयन, ग्रुप ऑफ आयन्स, ओके, पॉलीएटॉमिक आयन, हा काय करतोय? रिडक्शन दाखवतोय. ठीक आहे. मग याचं ऑक्सिडेशन होतंय, याचं रिडक्शन होतंय, हे आपण सांगितलं. आता ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट पण सांगू शकता तुम्ही. ज्याचं आर्सेनिकचं ऑक्सिडेशन कंपाऊंड होतंय, सर रिडक्शन. ज्याचं ऑक्सिडेशन होतंय, याचं ऑक्सिडेशन कुणी केलं? याने केलं. याचं ऑक्सिडेशन याने केलं म्हणून हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. याचं स्वतःचं रिडक्शन झालंय म्हणजेच हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि याचं ऑक्सिडेशन झालंय पण याने याचं रिडक्शन केलंय. हा याचं ऑक्सिडेशन करतोय. BrO3- याचं ऑक्सिडेशन करतोय आणि हा कंपाऊंड BrO3- काय करतोय? रिडक्शन करतोय स्वतः. म्हणून हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि हा रिड्युसिंग एजंट आहे. ज्याचं स्वतःचं रिडक्शन झालंय तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ज्याचं स्वतःचं रिडक्शन झालेलं आहे हा काय आहे? ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट. हा ऑक्सिडंट आहे. ज्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन झालंय पण यानं दुसऱ्या कंपाऊंडचं स्वतःचं रिडक्शन केलंय म्हणून याला काय म्हणणार आपण? हा रिडक्टंट आहे. हा रिडक्टंट आहे. राईट डाऊन दीज 2 टर्म्स. लिहून घ्या, हे ब्रॅकेटनं जोडलेलं दाखवा. पलीकडे एरो पण दाखवा. लक्षात येईल तुमच्या ऑक्सिडेशन कधी होतं, रिडक्शन कधी होतं. झालं? येस सर. ओके. काही एलिमेंट मध्ये, काही कंपाऊंड मध्ये एखाद्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर हा फ्रॅक्शनल पण येऊ शकतो. फ्रॅक्शनल कसा येऊ शकतो? टोटल चार्ज कन्सिडर करतो ना आपण, त्यामुळं फ्रॅक्शनल येऊ शकतो. ऍव्हरेज घेतोय आपण. फॉर एक्झाम्पल पहा, Br3O8 याच्यामध्ये जर तुम्ही कन्सिडर केला ब्रोमिनचा, किती येणार आहे? ऑक्सिजन 8, एकाचा असतो -2, -2 into 8 किती झालं? -16 आणि 3Br. मग -16 डिवायडेड बाय 3 काय भेटलं तुम्हाला? -16 डिवायडेड बाय 3 काय भेटणार आहे तुम्हाला आन्सर? येस, 16/3 प्लस मध्ये असणार आहे एवढा एका ब्रोमिनचा. ओके. मग हा नंबर कसा आहे? फ्रॅक्शनल नंबर आहे. किंवा C8H18 येस 5 पॉईंट समथिंग येणार आहे. 5.33 वगैरे काहीतरी येईल. ठीक आहे, जे काय असेल ते म्हणजे फ्रॅक्शनल आहे तो. C8H18 हायड्रोजन असेल +1, हायड्रोजन असेल +1. कार्बनचा किती येईल? कार्बनचा किती येईल? +1 into 18, 18 प्लस डिवायडेड बाय कार्बनच्या संख्येने डिवाइड करा 8 म्हणजे 18/8 म्हणजे त्याला आपण 9/4 म्हणू शकतो. एवढा निगेटिव्ह मध्ये येणार आहे. हा पॉझिटिव्ह मध्ये कॅरी करतोय म्हणजेच हा निगेटिव्ह मध्ये कॅरी करतोय. तर अशा टाइप मध्ये काय होऊ शकतं? फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन नंबर ही पॉसिबल आहे. ओके. त्याच्यानंतर महत्वाचा टॉपिक आहे आपल्या या चॅप्टर मधला. 2 मेथड आहेत ऑक्सिडायझिंग ज्या काही रेडॉक्स रिएक्शन आहे त्या बॅलन्स करण्याच्या. सो गिव्ह द हेडिंग बॅलन्सिंग ऑफ redox reaction. Balancing of redox
रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. जे काही आपण एक्झाम्पल पाहिले, ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायला शिकलो, हे शिकलोय यावेत रिॲक्शन. ठीक आहे, 2 मेथड आहेत. कोणत्या 2 मेथड आहेत पहा. ऑक्सिडेशन नंबर मेथड, पहिली मेथड. ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि दुसरी मेथड असणार आहे याच्यासाठीची हाफ रिॲक्शन मेथड. किंवा याच मेथडला आणखी एक नाव आहे आयन इलेक्ट्रॉन मेथड. आयन इलेक्ट्रॉन मेथड. आयन इलेक्ट्रॉन मेथड. आयन आणि इलेक्ट्रॉनच्या टर्म मध्ये आपण काय करत असतो, रिॲक्शन बॅलन्स करत असतो. राईट डाऊन दिस, गिव्ह द हेडिंग. गिव्ह द हेडिंग ऑक्सिडेशन नंबर मेथड. झालं का हे बोर्डवरचं? झालंय? झालं लिहून? रिप्लाय मी. Yes, sir. तुम्ही ऍडमिशन घेताना ब्रांच वाईज घेतलंय का? ऍडमिशन Yes, sir. ब्रांच वाईज घेतलंय का तुम्ही? कोणती ब्रांच जवळ हो. आहे? निगडीच्या ब्रांचचे किती लोक आहेत? निगडीच्या ब्रांच. सर मी. सुरेश, अजून? मी पण सर मी पण. मी पण. सन्नीत, ठीक आहे. सर चिंचवडची ब्रांच चालू आहे का? हो हो. चिंचवडला कोण कोण आहे? नाही सर, ब्रांच चालू आहे का? मी चिंचवड अजून कोणाला ब्रांच जवळ आहे? मला जवळ आहे सर. ब्रांच चूज नाही केली, ठीक आहे. वेदांतला जवळ आहे चिंचवड. अजून मला अजून कोण आहे चिंचवड? ओम, ठीक आहे. आणि नगर जवळ आहे, शाहूनगर. मला सर. कौशल, शाहूनगर, ठीक आहे. ठीक आहे. अनेक दोन्ही ब्रांच ओपनिंगचं चाललेलं आहे. तर तुमच्या अवेलेबिलिटी किंवा कन्व्हिनियंट जे काही तुम्हाला त्याच्यानुसार चूज करू शकता. ऑक्सिडेशन Sir, नंबर केव्हापासून मेथड मध्ये चालू काही होईल स्टेप्स offline? आहेत. तुम्ही फॉर्म दिलेले आहेत, तर डिसिजन आपला पेंडिंग आहे आणखी. शक्यतो होईल का, तर 12th तरी करतोय आपण चालू. 1-2 दिवसामध्ये चालू होणार आहे. त्यामुळे 11th ही होईल चालू लवकरच. 12th चालू झालं, एकदा त्यांचं रुटीन चालू झालं की तुमचंही चालू करता येईल. पहा, ऑक्सिडेशन नंबर मेथड मध्ये काही स्टेप्स आहेत. आता ह्या स्टेप्स सांगितल्यानंतर किंवा लिहून घेतल्यानंतर इझिली लक्षात येणार नाहीत. एक्झॅक्टली प्रॉब्लेम किंवा रिॲक्शन सॉल्व्ह केल्यानंतर लक्षात येईल. पण लिहून घेणं गरजेचं आहे पहिल्यांदा, जेणेकरून प्रत्येक वेळी आपल्याला ह्या वाचता याव्यात आणि रिवाइज करता याव्यात. मग आपण ह्या शॉर्टकट मध्ये लिहून घेतोय. राईट डाऊन. स्टेप फर्स्ट. कशासाठी पाहतोय हे? कशासाठी पाहतोय हे सगळं आपण स्टेप वगैरे? कशासाठी पाहतोय? बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. केमिकल इक्वेशन तर बॅलन्स करतोय आपण. केमिकल इक्वेशन बॅलन्स करायचं जमतंय आपल्याला. LHS ला जेवढे ॲटम तेवढे RHS ला पण ॲटम पाहिजे. पण इथं आपल्याला कन्सिडर करायचं आहे, जेवढा काही टोटल चार्ज आहे तो LHS आणि RHS चा इक्वल पाहिजे. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन लॉस झाले तेवढे इलेक्ट्रॉन गेन पण झाले पाहिजेत. आणि ॲटम तर बॅलन्स करणारच आहे आपण. जे आपल्याला माहित आहे बॅलन्सिंग ऑफ केमिकल रिॲक्शन ते तर करायचंच आहे. आणखी काहीतरी आपल्याला बॅलन्स करायचं आहे, याच्यामध्ये टोटल चार्ज बॅलन्स करायचा आहे. मग पहा, स्टेप फर्स्ट काय सांगते आपल्याला? कोणती स्टेप आहे? फर्स्ट स्टेप, राईट इक्वेशन. जे काही अनबॅलन्स्ड इक्वेशन दिलेलं आहे ते पहिल्यांदा लिहून घ्या. पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही काय करणार? राईट अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन किंवा जे काही दिलेले इक्वेशन आहे ते लिहून घ्या. ठीक आहे, मी याची डिटेल देत नाही. अनबॅलन्स्ड, राईट दी अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. डिटेल मध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही. एवढंच म्हणा, राईट इक्वेशन. जे दिलेले इक्वेशन आहे ते लिहून घ्या. बॅलन्स द इक्वेशन फॉर ऑल ॲटम्स. जे आपल्याला माहित आहे कसं करायचं ते. बॅलन्स द इक्वेशन फॉर ऑल ॲटम्स एक्सेप्ट, याला पण एक्सेप्शन आहे. कुणाला सोडायचं याच्यामधून? हायड्रोजन अँड ऑक्सिजन. एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. सगळे ॲटम बॅलन्स करा. अनबॅलन्स्ड इक्वेशन लिहा. सगळेच्या सगळे ॲटम बॅलन्स करा. फक्त ऑक्सिजन आणि हायड्रोजनला सोडून, का तर ह्या दोन आपण बॅलन्स करणार आहे. ठीक आहे. आणखी काय करायचंय? आयडेंटिफाय द ॲटम्स वी अंडर चेंज इन ऑक्सिडेशन नंबर. आयडेंटिफाय the atoms which undergoes change in oxidation number. म्हणजेच काय? इन्क्रीज इन ऑर डिक्रीज. चेंज इन ऑक्सिडेशन नंबर.
ज्यांच्या ऑक्सिडेशन नंबर मध्ये चेंज झालेला आहे ते सगळेच्या सगळे ऍटम आयडेंटिफाय करा. म्हणजे जरी ऑक्सिडेशन नंबर वाढलाय तरी आयडेंटिफाय करायचं, डिक्रीज झालाय तरी पण काय करायचं, इन्क्रीज ऑर डिक्रीज दोघांनाही आयडेंटिफाय करायचं. अँड ब्रॅकेट टू इट, यांना काय करायचं, ब्रॅकेट करायचं. म्हणजेच काय करणार, ब्रॅकेट करायचं म्हणजे कनेक्ट करायचं, जे मी आता दाखवलं होतं तुम्हाला. काय करायचं, कनेक्ट करायचं. आता जे मी तुम्हाला दाखवलं होतं कसं कनेक्ट करायचं, सेम तसं काय करायचं, कनेक्ट करायचं, जे आता आपण केलं होतं. सो कनेक्ट इट, ब्रॅकेट करायचं आणि कनेक्ट करायचं, असं या टाईपमध्ये. किंवा वरूनही करू शकता तुम्ही. या टाईपमध्ये आता आपण जे ब्रॅकेट केलं होतं तसे ब्रॅकेट्स करायचे, कनेक्ट करायचं. ही झाली तुमची पहिली स्टेप. ओके, म्हणजे काय करणार, दिलेलं अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहिणार आपण, त्याला बॅलन्स करणार. कसं बॅलन्स करणार, सगळेच्या सगळे ऍटम बॅलन्स करायचे, सगळेच्या सगळे ऍटम बॅलन्स करायचे एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजन बॅलन्स होत आहेत का हे बघायचं नाही. हायड्रोजन आणि ऑक्सिजन आपल्याला नंतरच्या स्टेपमध्ये बॅलन्स करायचे. इथं तुम्ही आता फक्त एवढंच लक्षात घेणार की हायड्रोजन ऑक्सिडून बाकी सगळेच्या सगळे ऍटम बॅलन्स झाले पाहिजे. मग एखादा ऍटम कसा करतो आपण, समजा मी आताच जर एक्झाम्पल घेतलं H3AsO4, इथं तुम्हाला आर्सेनिकला बॅलन्स करायचा. इथं आर्सेनिकचा एकच ऍटम आहे आणि तुम्हाला 2 ऍटम पाहिजेत आर्सेनिकचे. तुम्ही काय करणार, याला 2 लिहिणार का खाली? मी काय म्हणतोय, हा नाही. मॉलिक्यूल आहे रिएक्टंट साइडला एकच, इकडं 2 आर्सेनिक आहेत, इकडं 2 आर्सेनिक आहेत, इकडं पण 2 करायचे आहेत. कसं बॅलन्स करणार ह्याला, असं बॅलन्स करणार का? नाही, नाही. फॉर्म्युला चेंज होतोय. बॅलन्स करायचं असेल तर फक्त त्याचा कोएफिशियंट लिहायचा. इकडं 2 आर्सेनिक आहेत, इथं 2 लिहायचं, म्हणजे काय होणार आहे, बॅलन्स होणार आहे. बाकीचे काय चेंज होत आहेत, ऑक्सिजन हायड्रोजन याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, ते आपल्याला नंतर त्यासाठीच बॅलन्स करायला ठेवलेलं आहे आपण, ते नंतर बॅलन्स करणार आहोत आपण, त्यामुळे त्याचा विचार या स्टेप मध्ये करायचा नाही. ठीक आहे, स्टेप म्हणजेच बॅलन्स द अदर ऍटम्स बाय ऍडिंग द कोएफिशियंट बिफोर इट, म्हणजे कोएफिशियंट जो आहे मल्टिप्लिकेशन फॅक्टर तिथे लिहायचा. देन स्टेप सेकंड स्टेप मध्ये आपण काय करणार, सेकंड स्टेप मध्ये काय करणार पहा, शो द इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ऍटम. शो द इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ऍटम. एका ऍटमचा कितीनं वाढला हे सांगायचंय तुम्हाला, टोटल नाही सांगायचं. एका ऍटमचा ऑक्सिडेशन नंबर कितीनं वाढला ते सांगायचं आहे तुम्हाला. म्हणजे एलिमेंटला ऑक्सिडेशन नंबर देतो आपण. लक्षात घ्या, O2 मॉलिक्यूल मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर 0 असतो. याचं मिनिंग काय आहे, याचा पण 0 आहे आणि याचा पण 0, बरोबर की नाही? मग जर आपण सांगितलं, एखादं एक्झाम्पल दिलं तुम्हाला, फॉर एक्झाम्पल CaPO3, ओके, किंवा PO4 मायनस आहे, तर याच्यामध्ये जे 4 ऑक्सिजन ऍटम आहेत या प्रत्येकाचा -2 आहे. मग इच ऑक्सिजन हॅज ऑक्सिडेशन नंबर ऑफ -2, पण टोटल सगळ्यांचा जर काउंट केला तर 4 × -2 -8 असा चार्ज येतोय. आपल्याला काय काउंट करायचंय, -8 नाही काउंट करायचं, -2 हे काउंट करायचं. एका ऍटम साठी किती, पर ऍटम कितीने चार्ज चेंज झालाय. सगळ्या ऍटमचा मिळून -8 आहे आपल्याला माहित आहे, पण आपल्याला सांगितलं इथं इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ऍटम, म्हणजे एका ऍटमसाठी जरी तिथं 4 ऍटम आहेत, एका ऍटमसाठी कितीनं वाढला किंवा एका ऍटमसाठी कितीनं कमी झाला हे फाइंड आउट करायचंय आपल्याला. सो शो द इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ऍटम, आणि दुसरं काय सांगता येईल असं, अँड हिन्स नेट इन्क्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर. मग टोटल ऑक्सिडेशन नंबर कितीनं वाढला, अँड हिन्स नेट इन्क्रीज, टोटल इन्क्रीज किती झालं, मग नेट इन्क्रीज म्हणजे आता -8 दाखवायचंय नंतर, नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आणि सिमिलरली राईट डाऊन, हेच सिमिलरली दाखवायचंय तुम्हाला डिक्रीज साठी. सिमिलरली शो द डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, शो द डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ऍटम, and hence net decrease in oxidation number. नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय मी. मग आता तुम्हाला असा फॅक्टर डिसाइड करायचा की नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज जे आहे ते इक्वल झालं पाहिजे. म्हणजे आपण जसे ऍटम बॅलन्स करायचो LHS चे आणि RHS चे, तसं आता आपल्याला काय करायचंय, जेवढा इन्क्रीज झालाय आणि जेवढा डिक्रीज झालाय ते आपल्याला बॅलन्स करायचं आहे. म्हणजे डिटरमाइन द फॅक्टर, राईट डाऊन, डिटरमाइन द फॅक्टर्स म्हणजेच कोइफिशियंट, डिटरमाइन द फॅक्टर्स
determine the factors which will make the total increase and decrease, which will make total increase and decrease equal. म्हणजे नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज जे आहे हे काय झालं पाहिजे, इक्वल झालं पाहिजे, असा फॅक्टर शोधायचा. म्हणजेच काय करायचं पहा, लिहून घ्या पहिला, हे लिहून झाले की मला सांगा, मी एक्सप्लेन करू. झालं का? येस सर. पहा जर तुम्हाला नेट इन्क्रीज समजली, नेट इन्क्रीज जर समजली तुम्हाला, समजा नेट इन्क्रीज काय झालेले हे +4 ने वाढलेले आहे आणि नेट डिक्रीज जे आहे ही काय झालेले हे -4 आहे. तर दोन्ही इक्वल आहे, इथं तुम्हाला काय करायची गरज नाहीये. पण जर समजा नेट डिक्रीज जर -8 असेल आणि नेट इन्क्रीज जर काय असेल +4 असेल, तर अशा वेळी काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय येईल, मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय येईल, 4 हा डबल आहे त्याच्या, म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला. इंटू 2 जर तुम्ही केलं तर +4चं काय झालं, +8 झालं, -8 झालं, हे टोटल बॅलन्स झाले एकमेकांना. मग हे इंटू 2 जे करताय, 2 हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर जो आहे, ज्या स्पेसिसचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतोय त्या स्पेसिसच्या अगोदर 2 लिहायचं, म्हणजे त्याचे 2 मॉलिक्यूल घ्यायचे किंवा 2 आयन घ्यायचे, 2 स्पेसिस घ्यायच्या. म्हणजे जसं आपण ऍटम बॅलन्स करताना वापरायचो सेम तसं. आणि याच ठिकाणी समजा, ठीक आहे, हे सोपं आहे. एखाद्या ठिकाणी नेट इन्क्रीज जे आहे ही 3 न झालेली असेल आणि नेट डिक्रीज ही 2 न झालेली असेल. ऑक्सिडेशन नंबर मध्ये जे ऑक्सिडेशन झालंय, नेट इन्क्रीज जे झालंय, नेट इन्क्रीज झालेला चार्ज +3 आहे आणि नेट डिक्रीज झालेला चार्ज हा -2 आहे. याला कसं बॅलन्स करणार, मॅथमॅटिक्स यूज करा, याला कसं बॅलन्स करणार. फ्रॅक्शनल इनकम सर आन्सर, फ्रॅक्शनल आन्सर आहे का? तर 3 ला 2 ने Left ला. मल्टिप्लाय करायचं आणि 2 ला 3 ने. येस कीर्ती, काय सांगितलं, 3 ला 2 न मल्टिप्लाय करायचं आणि 2 ला 3 न मल्टिप्लाय करायचं, त्यावेळी हे दोन्ही बॅलन्स होणार आहेत. म्हणजे काय करा, इन्क्रीजला 2 न मल्टिप्लाय करा, डिक्रीजला 3 न मल्टिप्लाय करा, याचा चार्ज न त्याच्या कोएफिशियंट करा, याचा चार्ज आहे त्याला याचा कोएफिशियंट करा. 3 × 2 काय होणार आहे, +6 होणार आहे. 2 × 3 काय होणार आहे, -6 होणार आहे. का तर हा 2 मायनस आहे आणि हा 3 प्लस आहे, म्हणजे +6 -6 काय झाले, एकमेकांना कॅन्सल झाले. मग आपल्याला आठवतं का, पहा आपण काय करायचो, ऍल्युमिनियम 3 पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतोय आणि ऑक्सिजन 2 निगेटिव्ह चार्ज कॅरी करतोय. आता ह्या दोघांचा कंपाऊंड बनवायचा आहे आपल्याला. आपण काय करायचो, चार्ज तर न्यूट्रल झाला पाहिजे. ऍल्युमिनियम आणि ऑक्सिजनचा कंपाऊंड ज्यावेळी बनेल त्यावेळी चार्ज 0 पाहिजे, नेट चार्ज 0, मॉलिक्यूल न्यूट्रल पाहिजे. मग आपण न्यूट्रल कसं करणार, इथं +3 आहे, इथं -2 आहे. मग याच्या चार्जने या ऍटमच्या नंबरला मल्टिप्लाय करा, याच्या चार्जने या ऍटमच्या नंबरला मल्टिप्लाय करा. मग 2 ने जर मी ऍल्युमिनियमला मल्टिप्लाय केलं तर Al2, 3 ने ऑक्सिजनला केलं तर O3, A2 O3 हा न्यूट्रल कंपाऊंड बनतो. आता चेक करा तुम्ही, 2 ऍल्युमिनियम आहेत, 3+3+, म्हणजे किती झाले, 6+ झाले. 3 ऑक्सिजन आहेत, -2 -2 -2 किती झाले, -6 झाले. म्हणजे चार्ज काय झालं, +6 -6 बॅलन्स झालेले आहेत. मग ही ट्रिक वापरायची तिथं मॅथमॅटिक्सची. असा फॅक्टर डिटरमाइन करायचा, ह्या लाईनचं मिनिंग ते आहे. असा फॅक्टर डिटरमाइन करायचा की नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज तिथं काय झालं पाहिजे, नेट इन्क्रीज तिथं इक्वल झालं पाहिजे. नेक्स्ट स्टेप घ्या, बॅलन्स द ऑक्सिजन ॲटम. दिस इज फॉर दी ॲटम्स. ऑक्सिजन ॲटम बॅलन्स केले नव्हते आपण, आठवतं का, एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन सगळं काय बॅलन्स केलेलं आहे आपण. सो इन स्टेप 3 वी आर गोइंग टू बॅलन्स द ऑक्सिजन ॲटम. Oxygen atom by adding, balance the oxygen atoms by adding. आता ऑक्सिजन साठी काय बॅलन्स करायचं, कोएफिशियंट नाही द्यायचा, बाय ऍडिंग वॉटर मीन्स H2O टू द साइड कंटेनिंग लेस ऑक्सिजन ॲटम. कुठे बाय बॅलन्स ऍड करायचे, वॉटर मॉलिक्यूल जिकडे कमी आहेत ऑक्सिजन तिकडं, to the side containing less oxygen atoms. ज्याला कमी आहेत तिकडून वॉटर मॉलिक्यूल ऍड करून ऑक्सिजनची संख्या वाढवणार आणि इक्वल करणार. मग कशी वाढवायची,
साईडला समजा इकडे 3 ऑक्सिजन ऍटम आहेत, इकडं 2 ऑक्सिजन ऍटम आहे, एकीकडे आहेत RHS ला 2 ऑक्सिजन ऍटम आहेत. म्हणजे तुम्ही काय करणार इथं किती वॉटर मॉलिक्यूल वाढवणार? मॉलिक्यूल मध्ये किती ऑक्सिजन वाढतायत? एकच ऑक्सिजन. मग आपण काय करणार? जेवढे ऑक्सिजन कमी तेवढे वॉटर मॉलिक्यूल ऍड करणार. मग इकडे 3 ऑक्सिजन आहेत, इथं 2 आहेत, म्हणून आपण काय करणार? इथं 1 ऑक्सिजन कमी आहे, दॅट्स वाय 1 वॉटर मॉलिक्यूलची H2O ची ऍडिशन करणार. जेवढे ऑक्सिजन कमी तेवढे H2O ऍड करा. कुठे ऍड करा? ज्या साईडला कमी. दिस इज ऍड केल्यानंतर एकच ऑक्सिजन वाढतोय का तर त्याच्यात एकच ऑक्सिजन आहे. जेवढे ऑक्सिजन कमी करा, जिकडे कमी आहेत LHS ला किंवा RHS ला म्हणजे रिएक्टंट साईडला किंवा प्रोडक्ट साईडला, तेवढे तुम्ही त्या साईडला काय करा? ऍड करा. ज्या साईडला जितके कमी त्या साईडला तितके वॉटर मॉलिक्यूल ऍड करायचे. फॉर 1 ऑक्सिजन ऍटम 1 वॉटर मॉलिक्यूल विल बी ऍडेड. ओके. अजून काय सांगितलंय पहा, अजून काय सांगितलंय? ऍड ऍटम बाय ऍडिंग balance the hydrogen atoms by adding H plus ऍड करायचा आहे आता इथे तुम्हाला. by adding H plus ions to the side. H plus ions to the side. कोणत्या साईडला करणार? to the side having less hydrogen atoms. to the side having less hydrogen atoms. जिकडे जितके हायड्रोजन कमी तिकडे तितके काय करणार तुम्ही? H प्लस ऍड करणार. बाकीचे आयटम तर बॅलन्स केले आपण. हायड्रोजन ऑक्सिजन नव्हतं केलं. ऑक्सिजन साठी जेवढे ऑक्सिजन कमी तेवढे वॉटर मॉलिक्यूल ऍड करा. हायड्रोजन साठी जेवढे हायड्रोजन कमी तेवढे H प्लस आयन्स काय करा? ऍड करा. त्या साईडला ज्या साईडला कमी त्या साईडला ऍड करायचे. ठीक आहे. फोर्थ स्टेप काय सांगते पहा आपल्याला. फोर्थ स्टेप काय सांगते आपल्याला? सर आलेत का? सर फिजिक्स लेक्चर विल बी ॲट 8 PM. संध्याकाळी आहे का? ठीक आहे. येस सर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. कंटिन्यू करूयात आपण हे. फोर्थ स्टेप काय सांगते पहा. इफ रिएक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम. आता हे सगळं चाललेलं आहे नॉर्मल कंडिशनला किंवा रिएक्शन जरी ऍसिडिक मीडियम मध्ये असेल तरी. पण जर आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलंय, रिएक्शनच्या पुढे ब्रॅकेटमध्ये आपल्याला दिलंय की बेसिक मीडियम आहे, देतात हे ब्रॅकेटमध्ये मीडियम ऍसिडिक आहे का बेसिक आहे. जर बेसिक मीडियम असेल तर फक्त फोर्थ स्टेप काय होते? ऍक्शन मध्ये येते. फोर्थ स्टेपची ऍक्शन कधी घ्यायची? जर रिएक्शनचं मीडियम बेसिक आहे. पीएच जो आहे तो किती असायला पाहिजे? ऍसिडचा पीएच 1 to 7 च्या मध्ये असतो आणि बेसचा पीएच 7 च्या पुढे 14 पर्यंत असतो. ठीक आहे. मग जर बेसिक मीडियम प्रोव्हाइड केले आपल्याला, ठीक आहे, आता तुम्ही तर बघू शकत नाही, लॅब मध्ये दिलं असतं मी तुम्हाला एखादं सोल्युशन, तुम्ही चेक केला असता त्याचा पीएच. पण जर पेपर वरती आलाय एखादं केमिकल, एखादी रिएक्शन, तुम्ही कसं काय चेक करणार? तर तिथं ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं रिएक्शन मीडियम ऍसिडिक आहे किंवा बेसिक आहे. राईट डाऊन. इफ रिएक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम, इफ रिएक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम, जर रिएक्शन ही बेसिक मीडियम मध्ये होत असेल तर तसा आपल्याला दिलं जाईल एक्झाम मध्ये, तसं आपल्याला दिलं जाईल. देन ऍड OH मायनस आयन्स, then add OH minus ions equal to the H plus ions. H plus कुठून आले? हे काय आपण ऍड केली तिथं अगोदरच्या स्टेप मध्ये, बरोबर ना? आपण जे ऍड केलेत बॅलन्सिंग साठी H प्लस, जर रिएक्शन मीडियम बेसिक असेल तर जेवढे H प्लस ऍड केले तेवढेच OH मायनस पण ऍड करायचे. ओके. पण कुठं करायचे हे? कुठं करायचे? ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन. ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन. इक्वेशन म्हणजे केमिकल इक्वेशन. ऑन बोथ साइड्स ऑफ केमिकल इक्वेशन म्हणजेच काय करायचं आहे पहा. म्हणजेच काय करायचं आहे? जेवढे H प्लस आपण हायड्रोजनला बॅलन्स करण्यासाठी ऍड केले होते एखाद्या साईडला, तेवढेच OH मायनस ऍड करायचे. कधी? सगळ्यात महत्वाची कंडिशन, कधी? रिएक्शन मीडियम बेसिक असेल तर, अदरवाईज नाही. रिएक्शन मीडियम बेसिक असेल तर जेवढे H प्लस ऍड केले तेवढे दोन्ही बाजूला OH मायनस ऍड करून घ्यायचे. मग जिकडं आपण OH मायनस ऍड करतोय म्हणजे एका साईडचे जर सेम साईडचे H प्लस आणि OH मायनस जर असतील तर आपण याची काय करणार?
H plus and OH minus on the same side will be added. Same side will be added for the काय बनेल याच्यापासून फॉर दी प्रिपरेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. एकाच साइडचे H प्लस आणि OH मायनस ऍड करा आणि त्याच्यापासून वॉटर मॉलिक्यूल बनवा. ठीक आहे. एक H आणि एक OH मायनस, एक H प्लस एक OH मायनस मिळून काय बनवतील, एक वॉटर मॉलिक्यूल बनवतील. जर रिएक्शन बेसिक मीडियम मध्ये असेल तर एवढं रामायण करायचं, अदरवाईज हे सरळ सोडून द्यायचं. तिसऱ्या स्टेप नंतर 5व्या स्टेप वरती उडी मारायची डायरेक्ट. ठीक आहे. आणि 5वी स्टेप काय आहे पहा. 5वी स्टेप काय आहे. 5वी स्टेप खूप सोपी आहे. 5वी स्टेपच तुम्हाला मार्क्स मिळवून देणार आहे. जे काही आपलं चुकलेलं आहे पहिल्या 4 स्टेप मध्ये ते आपल्याला 5व्या स्टेप मध्ये समजणार आहे. तर 5व्या स्टेप मध्ये काय करायचं आहे, राईट डाऊन, चेक द इक्वेशन. जे काय आपण केलेलं आहे ते सगळं परत एकदा चेक करायचं. म्हणजे जे काही इथं तुमचं फायनल इक्वेशन झाले ते चेक करायचं. इक्वेशन चेक करायचं म्हणजे काय चेक करायचं, नंबर ऑफ ऍटम्स बॅलन्स आहेत का, नंबर ऑफ ऍटम्स जे पहिल्या स्टेप मध्ये करायचो आपण हे बॅलन्स्ड आहेत का, आणि दुसरं काय चेक करणार, नेट चार्ज ऑन बोथ साइड्स, नंबर ऑफ ऍटम्स ऑन बोथ साइड्स अँड नेट चार्ज ऑन बोथ साइड्स. म्हणजे आपल्याला फक्त चेक करायचं आहे आपले इक्वेशन बॅलन्स झाले किंवा नाही. आणि खाली एक नोट लिहून घ्या, जरी लक्षात नाही राहिलं तुमच्या तरी. नोट काय लिहून घ्यायची, 4थी स्टेप जी आहे, 4th स्टेप इज ओनली फॉर द बेसिक मीडियम. मग आपण नोट काय लिहिणार, फॉर ऍसिडिक मीडियम, राईट डाऊन, फॉर ऍसिडिक मीडियम स्टेप 4 is omitted or eliminated असेही म्हणू शकता तुम्ही. 4थी स्टेप ऍसिडिक मीडियम असेल तर करायची नाही, ही फक्त बेसिक मीडियम साठी आहे. बेसिक मीडियम ब्रॅकेट मध्ये दिलेलंच ही स्टेप करायची. ठीक आहे, समजलं हे. एक्झाम्पल टाइम झालेला आहे आपला, तरी एक एक्झाम होणार आहे, तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. टेक अ रिएक्शन MnO4 minus plus Fe2 plus gives Mn2 plus Fe plus. अशी रिएक्शन दिली आपल्याला. आता हे सगळे आयन्स आहेत. आयन्स दिसला की ऍक्विस लिहून टाकायचं खाली. आयन्स हे सॉलिड फॉर्म मध्ये नसतात, आयन्स हे नेहमी डिझॉल्व्ड फॉर्म मध्ये असतात आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड असल्यामुळे हे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झालेले असतात, इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये. ठीक आहे. प्रत्येकाला ऑक्सिजन काय, पहिली स्टेप काय सांगितली आपल्याला, स्टेप फर्स्ट. पहिल्या स्टेप मध्ये काय करणार आपण, वाचा स्टेप फर्स्ट. पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करणार, फर्स्ट स्टेप मध्ये दिलेलं अनबॅलन्स्ड इक्वेशन जसेच्या तसं लिहा. ओके. ऑक्सिजन सोडून, ऑक्सिजन हायड्रोजन सोडून सगळेचे सगळे ऍटम बॅलन्स करा. ऑक्सिजन सोडा, हायड्रोजन सोडा, बाकीचे ऍटम कोण आहेत त्याच्यामध्ये, बाकीचे ऍटम कोण आहेत, रिएक्टंट साइड कडे पाहायचं. बाकीचे ऍटम कोण आहेत, एक मॅंगनीज आहे आणि एक कोण आहे, आयर्न आहे. हे बॅलन्स करायचे आहेत आपल्याला. इकडे पण एक मॅंगनीज आहे, एक आयर्न आहे. बॅलन्स आहे का नाही. LHS ला रिएक्टंट साइडला एक मॅंगनीज एक आयर्न आहे, RHS साइडला पण एक मॅंगनीज एक आयर्न आहे. म्हणजे बॅलन्स आहे का नाही, बॅलन्स आहे ऑलरेडी. मग इथं तुम्हाला मल्टिप्लाय वगैरे करत बसण्याची आवश्यकताच नाही, बरोबर ना. मल्टिप्लाय करायची गरज आहे का, नाही. नेक्स्ट स्टेप, सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय सांगितलं, सेकंड स्टेप मध्ये बॅलन्स दी ऑल दी ऍटम्स एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. फर्स्ट स्टेप झालेली आहे आपली, ऑलरेडी बॅलन्स आहे, आपल्याला काय करायची आवश्यकता नाही. सेकंड स्टेप मध्ये काय सांगितलं, असाइन ऑक्सिडेशन नंबर टू ईच ऑफ दी ऍटम्स. ऑक्सिडेशन नंबर असायचा आता तुम्हाला, कसा करणार पहा. ऑक्सिजनचा माहित आहे तुम्हाला -2 असतो, मग मॅंगनीजचा किती झाला, मला आता सॉल्व्ह केले एक्झाम्पल, ते याच्यासाठीच केले होते आपण. मॅंगनीजचा किती, मॅंगनीजचा किती, 4 × -8 कोण आहे म्हणजे +7 असणार आहे याचा, बरोबर की नाही. समजतंय का हे, प्रत्येकाच्या लक्षात येतंय का. टोटल चार्ज आहे त्याला इक्वल करायचं. मॅंगनीजचा ऑक्सिडेशन नंबर +4 × ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू -1 असणार आहे. मोनो ऍटॉमिक आयन आहे, मोनो ऍटॉमिक आयन आहे किती, जो त्याच्यावरचा चार्ज तोच त्याचा ऑक्सिडेशन नंबर +2. इथं पण सेम मोनो ऍटॉमिक आयन आहे +2. इथं किती आहे, आयर्न +3. आता काय नेक्स्ट स्टेप मध्ये काय सांगितले आपल्याला, किंवा याच स्टेप मध्ये काय सांगितले आपल्याला, आयडेंटिफाय द इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर
आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ऍटम. ठीक आहे. मग आपल्याकडे एक एकच ऍटम आहेत. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर कोणाचं झाला असेल, मी मॅंगनीजला मॅंगनीजशी जोडतो, मॅंगनीजला मॅंगनीजची ब्रॅकेटने जोडलं आणि आयर्नला मी काय करतोय, आयर्नच्या ऍटमशी जोडतोय दोन्ही साईडच्या. मग मला सांगा मॅंगनीज +7 होता +2 झाला, ऑक्सिडेशन झालं का रिडक्शन झालं? +7 Reduction. होता रिडक्शन +2 झाला, रिडक्शन झालं. म्हणजे इथं काय झालेलं आहे, मॅंगनीजचं रिडक्शन झालं. याचं सांगा मला, +2 होता +3 झाला, काय झालं? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन झालं. मग ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे यातला? MN. MnO4 MnO4 मायनस हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ज्याचं ऑक्सिडेशन झालंय तो सोडून राहिलेला ऑक्सिडायझिंग एजंट, ज्याचं रिडक्शन झालंय तो सोडून राहिलेला रिड्युसिंग एजंट. याचं रिडक्शन झालंय ते यानं केलं असेल. इथं दोघंच आहेत ना, मग याचं ऑक्सिडेशन झाले म्हणजे ते यानं केलं असेल, सॉरी याचं रिडक्शन झालंय ते यानं केलं असेल. मग हा झाला रिड्युसिंग एजंट. ओके. आणि हा झाला ऑक्सिडेशन, MnO4 मायनस काय झाला, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे ऑक्सिडंट झाला तो. ठीक आहे. मग नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज सांगायचे आपल्याला. आपण रिएक्शन लिहू शकतो. कशा रिएक्शन लिहू शकतो वेगवेगळ्या? राईट डाऊन इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आपण एक छोटे हेडिंग देऊ शकतो, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. मग कोणाचा ऑक्सिडेशन नंबर वाढलाय? आयर्नचा. मग रिएक्शन काय लिहिता येईल आपल्याला हे हेडिंगच्या अंडर? रिएक्शन काय लिहिता येईल? ठीक आहे, मी पुढे लिहितो, Fe2+ कन्वर्ट्स इनटू Fe3+. एवढंच लिहिलं आपण. मग नेट इन्क्रीज काय आहे और इन्क्रीज पर ऍटम काय आहे? इन्क्रीज पर ऍटम किती आहे? +1. +1 ने काय झालेलं आहे? इन्क्रीज झालेला आहे. मग तर आपण दुसरं हेडिंग द्या, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. डिक्रीज कोणाचं झालेलं आहे? मॅंगनीजचा. मग लिहा मॅंगनीज +7 इज कन्वर्टेड इनटू मॅंगनीज किती आहे? +2. मॅंगनीज +7चं कन्व्हर्जन मॅंगनीज 2+ मध्ये झाले. मग डिक्रीज पर ऍटम सांगा. डिक्रीज पर ऍटम किती? एका ऍटमने +4. किती डिक्रीज केलं? +7चं +5, सॉरी +7चं +2 झालंय. किती डिक्रीज झालं? चार्ज कितीने डिक्रीज झाला? ऑक्सिडेशन नंबर कितीने डिक्रीज झाला? +7चा +2 5. झाला म्हणजे कितीने डिक्रीज झाला? 5 ने. मग आपण इथं काय लिहिणार? 5. डिक्रीज पर ऍटम 5. डिक्रीज हा शब्द लिहिलेला आहे त्यामुळे इथं -5 करण्याची गरज नाही. इन्क्रीज हा शब्द लिहिलेला आहे, +1 करण्याची काय आवश्यकता नाही. ओके. मग टू मेक नेट इन्क्रीज अँड डिक्रीज इक्वल काय करावं लागेल आपल्याला? असा फॅक्टर डिटरमाइन करा की ज्यानं नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज काय होणार आहे? इक्वल होणार आहे. ओके. सो टू मेक नेट इन्क्रीज अँड डिक्रीज इक्वल वी हॅव टू मल्टिप्लाय. कोणाने मल्टिप्लाय करावं लागेल? वी मस्ट टेक काय करावं लागेल इथं? हा 1 ने वाढतोय, हा 5 ने वाढतोय म्हणजे 5 ने मल्टिप्लाय करायचंय आपल्याला. याला 5 ने मल्टिप्लाय करायचंय म्हणजे 5 ने कुणाला मल्टिप्लाय करणार आपण? Fe ला 5 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजेच काय करायचं? रिएक्टंट साइडला Fe चे 5 ऍटम घ्यायचे आपण. म्हणून आपण काय म्हणणार इथं? म्हणून आपण काय किंवा ही हाफ रिएक्शन 5 वेळा करायची आपल्याला म्हणजे इंटू 5 करावं लागेल आपल्याला या पहिल्या रिएक्शनला, हाफ रिएक्शनला. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? वी मस्ट टेक 5 atoms of Fe. 5 atoms of Fe. आयर्नचे 5 ऍटम घ्यावे लागतील आपल्याला. बरोबर का? होईल का इक्वल? चार्ज इक्वल होईल? रिप्लाय मी. Fe चे जर 5 ऍटम घेतले, चार्ज इक्वल होईल? मग 5 ऍटम एका साईडला घेणार की 2 साईडला घेणार? दोन्ही साईडला घ्यावे लागतील ना. का तर आपण पहिल्या स्टेप मध्ये काय करत होतो? ऑक्सिजन हायड्रोजन सोडून सगळे बॅलन्स करायचे होते आपल्याला. मग इथं पण बॅलन्स करावं लागेल. याच्या खाली आपलं इक्वेशन काय बनेल? आता याच्या खाली इक्वेशन काय बनेल आपलं? MnO4 मायनस, परत रिराईट करा इक्वेशन, MnO4 मायनस प्लस Fe ला 5 ने मल्टिप्लाय करणार आता तुम्ही. 5 ऍटम घ्यायचे आहेत. 5 Fe2+ गिव्स Mn2+ प्लस Fe3+. इथं पण 5 ऍटम दाखवायचे तुम्ही. इथं पण 5 ऍटम दाखवायचे म्हणजे परत बॅलन्स काय होणार नाही, चेंज नाही होणार इक्वेशनचा. ठीक आहे. मग थर्ड स्टेप मध्ये आपल्याला ऑक्सिजन बॅलन्स करायचे होते. थर्ड स्टेप मध्ये हे झाले 2 स्टेप. थर्ड स्टेप मध्ये काय करायचं होतं? ऑक्सिजन बॅलन्स करायचा होता. मी इकडे लिहून दाखवतोय तुम्हाला साइडला. थर्ड स्टेप आहे. ठीक आहे. बॅलन्स द ऑक्सिजन ऍटम्स बाय ऍडिंग H2. बॅलन्स द ऑक्सिजन ऍटम्स
बाय ऍडिंग H2O2. कुठं H2 ऍड करायला लागेल पहा रिएक्शन. लेफ्ट साइडला किती ऑक्सिजन आहेत आणि राईट साइडला किती ऑक्सिजन आहेत सांगा मला हे शेवटचं इक्वेशन बघून. लेफ्ट साइडला ऑक्सिजन किती, राईट साइडला किती, काउंट करा टोटल Left ला ऑक्सिजन. four. इकडं 4 आहेत, लेफ्ट साइडला LHS ला 4 आहेत, RHS ला 0 आहेत. 0. रूल काय सांगतोय, ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी वॉटर मॉलिक्यूल ऍड करा. कुठे ऍड करा, जिकडे कमी तिकडे ऍड RHS. करा. एका ऑक्सिजन साठी किती ऍड करा, एका ऑक्सिजन साठी किती वॉटर मॉलिक्यूल ऍड करा, एकच ना, एकच H2 ऍड करा. मग इथं 4 आहेत, इथं पण 4 करायचे आहेत. म्हणजे RHS ला वॉटर मॉलिक्यूल किती ऍड करणार तुम्ही, RHS ला तुम्हाला 4 ऑक्सिजन ऍटमची गरज आहे. वॉटर मॉलिक्यूल किती ऍड करणार, 4. वॉटर मॉलिक्यूल RHS ला 4 वॉटर मॉलिक्यूल ऍड करावे लागतील. करा मग परत हे इक्वेशन लिहा. प्रत्येक वेळी इक्वेशन रिपीट करायचं आहे. MnO4 मायनस प्लस 5 Fe2 प्लस गिव्स काय आहे Mn2 प्लस प्लस 5 Fe3 प्लस प्लस H2O किती ऍड करायचे होते 5 H2O ऍड करा. आता इथं लक्षात घ्यायचं, ज्याच्यावरती चार्ज आहे तो नेहमी ऍक्वियस असतो. ज्याच्यावरती चार्ज आहे त्याच्या खाली डोळं झाकून ऍक्वियस लिहायचं. त्याचं सोल्युशन हे नेहमी ऍक्वियस असतं. वॉटर आहे म्हणजे लिक्विड लिहायचं. वॉटरला ऍक्वियस लिहिण्याची आवश्यकता नाही, ऍक्वियस म्हणजेच वॉटर मधलं सोल्युशन असतं. नेक्स्ट स्टेपला काय करणार पहा. ठीक आहे, मीडियम बेसिक आहे का, चौथी स्टेप कोणासाठी आहे, चौथी स्टेप कोणासाठी आहे, बेसिक मीडियम असेल तर. पण नाही, मीडियम कुठला आहे आपलं, ऍसिडिक. सो मीडियम इज ऍसिडिक, मीडियम इज ऍसिडिक. बेसिक मीडियम नाहीये किंवा दिलेलंही नाही आपल्याला ब्रॅकेटमध्ये बेसिक मीडियम आहे म्हणून. ऍसिडिक मीडियम असेल तर ब्रॅकेटमध्ये दिलं जातं ऍसिडिक मीडियम आहे. बेसिक मीडियम असेल तरी ब्रॅकेटमध्ये दिलं जातं बेसिक मीडियम आहे. ओके, टू मेक चार्जेस अँड हायड्रोजन ॲटम ऑन 2 साइड्स इक्वल. आपल्याला काय करावं लागेल, चार्ज आणि हायड्रोजन ॲटम दोन्ही साइडचा इक्वल करावं लागेल. ऑक्सिजन इक्वल करून झाले की हायड्रोजन इक्वल करायचे. हायड्रोजन इक्वल करण्यासाठी प्लसची ऍडिशन करतो जेणेकरून चार्ज पण इक्वल होईल. ओके, मग आपण काय म्हणणार इथं, टू मेक चार्जेस अँड हायड्रोजन ॲटम्स, टू मेक चार्जेस अँड हायड्रोजन ॲटम्स ऑन 2 साइड्स, ऑन किंवा बोथ साइड्स म्हणू शकता तुम्ही, ऑन 2 साइड. काय करतोय आपण त्याला, इक्वल. टू मेक चार्जेस अँड हायड्रोजन ॲटम्स ऑन 2 साइड्स इक्वल, ऍड डॅश डॅश H प्लस, किती H प्लस ऑन द कुठली साइड हे तुम्हाला सांगायचं आहे. हायड्रोजन काउंट करा. लेफ्ट हायड्रोजन आहेत का, एक पण नाही. राईट साइडला हायड्रोजन किती आहेत, राईट साइडला हायड्रोजन किती आहेत, 10. 4 ऍड करायचे होते आपल्याला. वॉटर मॉलिक्यूल किती ऍड करायचे होते, नाही 4. इथं पहा, इथं ऑक्सिजन 4 आहेत, त्यामुळे 4 पाहिजे. तुम्ही जर 5 लिहिलं असेल करेक्शन करा, 5 लिहिलं असेल बाय मिस्टेक तर करेक्शन करा. ठीक आहे, 4. आता सांगा हायड्रोजन किती आहेत, हायड्रोजन 4 × 2 8 आहेत. RHSला 8 हायड्रोजन एक पण नाही. मग 8 H प्लस ऍड करायचे. जिकडे जेवढे हायड्रोजन कमी तिकडे तेवढे H प्लस ऍड करा. म्हणजे ऍड H प्लस ऑन द साइड, कोणती साइड, LHS, ऑन द LHS. LHS ला 8 हायड्रोजन ऍड करायचे. करा मग नेक्स्ट इक्वेशन मध्ये परत इक्वेशन लिहायचं, MnO4 मायनस प्लस 5 Fe2 प्लस प्लस, आता ऍड करा 8 हायड्रोजन प्लस, आणि हायड्रोजन प्लस आहे म्हणजे हे पण ऍक्वियसच असणार आहे. Mn2 प्लस प्लस 5 Fe3 प्लस प्लस 4 वॉटर मॉलिक्यूल, सगळे ऍक्वियस, फक्त वॉटर मॉलिक्यूल लिक्विड. हे लिहायचं एक्झाम मध्ये प्रत्येक ठिकाणी खाली. आणि 5th स्टेप आहे की जी तुम्हाला मार्क्स मिळवून देणारी आहे. कोणती स्टेप आहे, कोणती स्टेप आहे, चेक करा. ही स्टेप दिलेली आहे तुम्हाला, चेक करा परत एकदा इक्वेशन. मग हे इक्वेशन चेक करायचं. आता पहा, सगळं चेक करा. या इक्वेशन मध्ये काय काय चेक करू शकता. इकडे एक मॅंगनीज आहे, इकडे एक मॅंगनीज आहे. पहिल्यांदा ऍटम चेक करूयात. 4 काय आहेत, ऑक्सिजनचे ऍटम आहेत, तिकडेही 4 ऑक्सिजनचे ऍटम आहेत. 5 Fe चे ऍटम आहेत, 5 Fe चे ऍटम आहेत. 8 हायड्रोजनचे ऍटम आहेत, तिकडेही 8 हायड्रोजनचे ऍटम आहेत. ऍटमच्या बाबतीत हे काय आहे, पूर्णपणे बॅलन्स्ड आहे. ऍटमच्या बाबतीत हे पूर्णपणे काय आहे, बॅलन्स्ड आहे. ओके, जर आता जर तुम्ही काय केलं, चेक केलं इकडं,
टोटल चार्ज बॅलन्स्ड आहे. चार्ज बॅलन्स्ड आहे का कसा चेक करणार? यस, चार्ज बॅलन्स्ड आहे का कसा चेक करणार? सांगा मला. चार्ज कसा चेक करणार? पहा, एकच मॉलिक्यूल आहे किंवा एकच स्पेसिस आहे ही, त्याच्यावरती एक निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे टोटल चार्ज काय झाला? सिंगल मायनस. इथं चार्ज आहे सिंगल मायनस. ठीक आहे. एका आयर्नच्या आयनवरती 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि असे किती ऍटम आहेत? असे किती आयन आहेत? 5 आयन्स आहेत. सो 5 इंटू +2 किती झाले? +10 झाले. 5 इंटू +2 +10 झाले. इथं चेक करा. 8 इंटू +1 किती झाले? +8 झाले. मग 10 + 8 प्लस आणि -1 याची अल्जेब्रिक सम काय होईल? सम काय होईल याची? करा ऍडिशन. 10 आणि 8 18 वजा 1 करावं लागेल तुम्हाला 17 +17 हा नेट चार्ज आहे. +17 काय आहे? नेट चार्ज आहे. इथं चेक करा. इथं चेक करा. इथं येतोय का तेवढा? का नाही येत? 5 इंटू +3 किती? +15 बरोबर का? +15. मॅंगनीज एकच आहे आणि त्याच्यावरती +2 चार्ज आहे म्हणजे +2. तो न्यूट्रल आहे. वॉटर मॉलिक्यूल न्यूट्रल आहे. त्याचा चार्ज काय घ्यायची आवश्यकता नाही तुम्हाला. ठीक आहे. मग +2 आणि +15 किती? +2 आणि +15 +17. मग +17 आणि +17 बॅलन्स आहे का? मग हे आपण मनातल्या मनात हे सगळं चेक करायचं किंवा साईडला कुठेतरी रफ मध्ये हे चेक करायचं. मग काय चेक करायचं तेही लिहून घ्या. चेक चार्ज अँड ऍटम बोथ आर बॅलन्स्ड. चेक चार्ज ही चेक करायचंय तुम्हाला अँड ऍटम्स तर पहिल्या स्टेप मध्ये आपण बॅलन्स्ड करतोय, त्यामुळे हे नेहमी बॅलन्स्डच राहतात जर तुम्ही चुकला नाहीत तर. चौथी स्टेप फक्त बेसिक मीडियम असेल तर इथं काय केलं असतं? इथं जर बेसिक मीडियम आहे असं दिलं असतं, आपण काय केलं असतं? इथे एक स्टेप वाढली असते आपली. जेवढे H+ आपण ऍड केले तेवढेच OH- दोन्ही साईडला ऍड करा. म्हणजे इथं 8 OH- ऍड केले असते, इकडे पण 8 OH- ऍड केले असते. म्हणजेच काय झालं असतं? 8 OH- आणि H+ मिळून 8 वॉटर मॉलिक्यूल इथं लिहायला लागले असते आपल्याला. ही एक स्टेप बेसिक मीडियमला ऍड होते. ते आपण एक्झाम्पल मध्ये पाहूया. ठीक आहे, समजलंय का हे? एव्हरीवन रिप्लाय मी. Everyone got this? Yes, sir. Okay, so can